ओ माय गॉड, बस त्याला धुवायचं टेन्शनच नाही भाऊ, चाटून पुसून देईल. समोर गाडीचं काम चालू आहे आणि ह्या एवढ्या घाणीत झोपलाय, झोप आले म्हणून. त्या टायरचा मडगाड काढलाय. त्यानंतर येणारा लूक बघा, बादशानी बबनीस. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओत. मी स्वतः मला तुमचं सरचे स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आम्ही आता आहो भोसलेघाट. बघा इथून भोसलेघाट चालू होते. मागं तुम्ही बघू शकता की मागं पोलीस आहेत. ट्रॅफिक हवालदार थांबलो, अडवली होती आम्हाला आणि विचारलं कुठला आहे. आम्ही डायरेक्ट सांगितलं भाऊ आम्ही इथलं जाऊ प्रॉपर. तर आम्हाला डायरेक्ट सोडले. आम्हाला माफ आहे सगळं, तुम्हाला ऐका ते तुम्ही बघून घ्या. तर आता आम्ही चाललो जरा खेळला, कारण आमचं काम आहे जरा गाडीचं पण सर्व्हिसिंग होती आणि बँकेत अकाउंट ओपन करायचं होतं आणि भर उन्हातून चालू आहे. वाजले असतील 11 आणि ऊन यायचं सकाळी कारण म्हणजे ह्याच्यामुळे उशीर झाला. नखरे भरपूर असतात काय. आता आम्ही निघणार होतो 9 वाजता, पण ह्याला उठला नाही सकाळी, त्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला. तर चाललो आता खाली. तर ब्लॉग पुढे कंटिन्यू करा. भेटला मी रेकॉर्ड केला आहे. हॅलो गाईज, आत्ताच आम्ही पोचलोय खेळला. इथं गाडी वगैरे पार्किंग केली समोर आणि आता बँकेत चालू आहे. इथं समोर आणखी शॉपिंग सेंटर आहे आणि मागं हा इथं एडविल हा काय होता रे, हा नाटक वगैरे होतात ना तो आहे. ह्याला काय म्हणतात रे, इथं नाटक वगैरे मोठं असं थिएटर आहे. थिएटर टाईप नाटकं वगैरे होतात. आता रिन्यूट केलं आहे हा. आणि आता जरा बँकेत जाऊ, बँक ऑफ बडोदा, कारण अकाउंट काढायचं आहे. तर आतमध्ये जातो, बँक शोधतो आधी कुठं आहे ते माहिती नाही आम्हाला. तर बघू कसं काय ते. चला, हा समोर ATM आमच्याकडे पैसे नाही काढायला. आता आम्ही झेरॉक्स वगैरे काढले कारण झेरॉक्स लागणार होतं. आणि ह्या इकडे नाही, इकडे ह्या साईडनी बाहेर आहे. चल, ह्या साईडनी बाहेर आहे. तर आता आम्ही बँक आम्हाला भेटले, शोधले आम्ही बऱ्याच कष्टाने. बँकमध्ये चाललो आहे. बघू अजून अकाउंट काढायला किती वेळ लागतो. सगळं घेतलं डॉक्युमेंट्स बघू. आता आम्ही फार टॉप फ्लोअरला आलो आहे. आम्हाला का बँक भेटेनशी झाली. अजून जा, टेरिस आहे वरती. आईला लोकेशनचं इथलं दाखवतो, कुठं आहे ती समजत नाही. जुना काय नवीन इथंच आहे, पागल आहे यायला. या फिरलो विचार ना म्हणलं तरी अजून शोधतो, बघतो कुठं दिसते काय. बाहेरून आता शोधतो. इथं आलो आहे बघा, असं आहे. आणि काही शॉपिंग सेंटर. हा पहिला 5 स्टार सिनेमा हॉल मस्त होता पण बंद पडला. काय माहिती बंद केला. चांगलं होती तो, एकदा पिक्चर बघायला आलो होतो मी. हा नव्हता, एकटाच होतो. बादशाह गाईज, अख्खा मॉल फिरलो. हा जो आणखी शॉपिंग सेंटर आहे ना, अख्ख्या पायऱ्या फिरलो. आणि हा बँक ऑफ बडोदा इथं खाली येऊ का भाई. फायदा नाही ह्याच्यामुळं, एवढा जाणता माणूस आणला आणि ह्यालाच माहिती नाही कुठं आहे ती. माहिती तर फिरत राहायची. बघू. हॅलो गाईज, एवढे कष्ट घेतले, एवढं पार वरपर्यंत घेतलं. काय कष्ट नाही घेतला. 3 फ्लोअर चढलो. 3 फ्लोअर तुम्हाला बोलून बँकेचं काम करा. ओरिजिनल कोण आणणार बापांना तुझं. आता मला काय माहिती ओरिजिनल डॉक्युमेंट लागतात. मी जिथं कॉफी आपले झेरॉक्स सबमिट करतात, त्यामुळे मी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटो झेरॉक्स घेऊन आलो. मला काय माहिती ओरिजिनल लागतं. ओरिजिनल लागत असलं तर मी आणले असते. बघू. आता HDFCमध्ये जायचं आहे, तिथं अकाउंट ओपन करायचं. सगळी का अकाउंट ओपन करायचं आपलं. आता आम्ही आलो आहे मुकादम कॉम्प्लेक्सला. भैया अख्खा एरिया लई भारी डेव्हलप झाला. आणि आता चाललो आम्ही HDFCमध्ये. इथनंच आहे, बँक ऑफ इंडियाचं आहे, सॉरी. आता HDFCमध्ये एंट्री. बघू तिथं जरा चेक बिक आणलं आहे ना आम्ही, डिपॉझिट करायचं आहे. सिस्टीम तर माहिती नाही कसं डिपॉझिट करतात. तो साहेब आणलेत नॉलेजेबल पर्सन. बघू आता कसं काय ते. आता बँकेतच जाऊन, हा मला बँकेचा बाता शिकवतो. ह्याला ATM मधून पैसे कसे काढायचं, पिन पासवर्ड कुठं टाकायचं तो माहिती नव्हता. मी शिकवलं मी. आणि हा मला सांगतोय अरे इथं जा तिथं जा, असा भर तसा भर. अरे ह्याला नाही मराठी नीट वाचतोय आणि इंग्लिशमध्ये हा भारा निघालाय. हा वाढे चौधरी. मला शिकवत होतस का नाही तू, मला सांग फक्त की मला बोलवतोस का नाही. मला एक सांग, तुम्ही पण सांगा. एकदा का लाईनीत उभा राहिला पुढे तू काउंटर बसला, परत पाठी आलं, अरे लाईनीला उभा राहशील का. हे सिस्टीम असते, सिस्टीम असते, याला नाही समजत. चिच्ची आहे. हा मला सांगतोय असं कर तसं. हा कधी बँकेत आयुष्यात घुसला नाही. ह्याला विचारलं तू चेक भरलायस नाही,
हा आणि हा मला सांगतो "ए, असं कर तसं कर ह्याला अजून एटीएम मधून पैसे कसे एटीएम कसा वापरायचं माहिती नाही. आणि ही फॉर्च्युनर एक दिवस घराच्या समोर उभी असेल काही व्हायचं नाही. एक दिवस कपड्यांचं दुकान वन डे झाला. वन डे आता जरा गाडी सर्व्हिसिंग करायची बघतो जरा गार काहीतरी प्यायची इच्छा झाली बघू काय सत्ता मिळालं फॉलो द वेला थंडा थंडा कूल कूल चेस ग्लास फुटला असता ना जेवढून पैसे टाकले असते भावा मी आता इथं जरा थंड होतो आणि मग भरण्यात जाऊ गाडीची सर्व्हिसिंग करायला बघा बघा ओ माय गॉड बस त्याला धुवायचं टेन्शनच नाही भाऊ चाटून पुसून देईल आता आम्ही आलो इंजिन ऑइल घ्यायला गाडीची सर्व्हिसिंगला जरा ओरिजिनल इंजिन ऑइल टाकायचं होतं हा इंजिन ऑइल घेतलं आणि इथं एफ झेडचं नवीन मॉडेल आहे हा एक आणि हा कुठला आहे काय माहिती आपण यमाचं नवीन कुठला तरी मॉडेल आला आहे XS20 यमा हा वाटतं RX100चं तो नवीन मॉडेल काढलेला ना त्यातला मॉडेल आहे हा ब्ल्यू कलर एक आहे रेड कलर एक आहे आणि ते एफझेडचा हा एक मॉडेल आहे ह्याच्यापेक्षा मला ह्या आणि ह्या मॉडेलपेक्षा मला हा मॉडेल चांगला वाटतो एकदम जुन्यातला पण बादशाह आणि बबनीस फॅन वगैरे लावले तरी पण एवढा गरम होतो वरती डायरेक्ट पत्रा आहे बघा पत्रा आहे AC काय केबिनच नाही अक्षरशः वाफा लागतात त्या पण गरम लागतात का आता गाडी सर्व्हिसिंग करायच्या म्हटल्यावर करायला लागतं आता थोडा वेळ 5 वाजतील 5 आजचा दिवस काम 25 सगळंच गेलं फिरण्यात कामाला सगळ्या सुट्टीचा दिवस गेला म्हणजे सुट्टी आहे का नाही तीच मला समजत नाही म्हणजे एक दिवस सुट्टीचा एवढा फास्ट जातो ना सांगून सोय नाही आता सर्व्हिसिंग मला वाटतं अजून एक गाडी आहे त्यानंतर मग गाडी सर्व्हिसिंगला घेतील तर आता डायरेक्ट गाडी जेव्हा सर्व्हिसिंगला घेतील तेव्हा मी व्हिडिओ चालू करतो आता माणसाला नीट बघा याचं करमते बघा आता याला झोप आले म्हणून आता ह्याने हा जो पॅकिंगला जो कागद येतो ना बॉलवाला जे फुटतात आता तो घेतला नाही त्याची अशी गोधडी तयार केला ना बद्धशीर आणि आता बघा वा वा हो दे बघून घ्या माणसाला झोपायला जागा नाही बसायला जागा नाही तर मी खुर्ची बसलो समोर गाडीचं काम चालू आहे आणि ह्या एवढ्या घाणीत झोपलाय झोप आले म्हणून काय बोलायचं आणि काय कागद तिथले गोळा केला आणि इथले ह्या बॅगिंगचे पॅकिंगवाले कागद गोळा केला आणि झोपलाय त्याचे माणूस तर बघा गेम बघा गेम आणि इथं आमच्या गाडीचं काम चालू आहे आणि मी मागचा मडगाट काढला आहे आणि टायर बघा काय बादशाह दिसतो एकदम रट्ट्या मोठा आणि ह्याला समजत नाही मॉडिफिकेशन काय असतं आडानी आहे म्हणतो कशाला काढलास बोललो असतं जाऊ दे इथं बादशाह कसली दिसते गाडी रे तर पद्धतशीरीचं काम करतो अजून ऑइल ड्रेन केलं आहे चेंज करायचं आहे मागचे ब्रेक पॅड आहेत ते टाकायचे आहेत आणि जरा जी क्लचची सेटिंग आहे ना ती खराब आहे म्हणजे गिअर आहेत ते एकदम टाईट पडतात तो एक प्रॉब्लेम आहे बघू हळूहळू सगळं प्रॉब्लेम सॉल्व करू आत्ता वाजलेत 3:45 व्हायला आले त्याने मी आलो सकाळी 10 वाजता निघालो आहे पोचला वैतागला एकच दिवस असतो काय एवढा काय मोठा नाही रडायला लागला लगेच आता बाकीचं काम झालं तुम्हाला दाखवतो हॅलो गाईज तिथनं आता सर्व्हिसिंग करून आम्ही आलो आहे वॉशिंगला इथं गाडी समोर वॉशिंगला दिली लुक एकदम बाप येतो म्हणजे बघा लुक बघा मात्र म्हणजे काकांचा नका बघू गाडीचं लुक एकदम बादशाह येतो तर फोम सर्व्हिसिंग आहे त्यामुळे इथं आलो आता मस्त फोम बी मारते तुम्हाला दाखवतो सर्व्हिसिंग एकदम प्रॉपर फोम मारला एकदम प्रॉपर फोम आणि आता क्लिनिंग करतो
आणि एकदम धुवून झालं तुम्हाला लुक दाखवतो बघा. एकदम चकचकीत रे, मस्त चमकवले लुक बघा. टायर म्हणजे टायरचा मडगाड काढला आहे. त्यानंतर येणारा लुक बघा. बादशाह आणि बबनीस या बघा. हमाल दे धमाल. बिनपगारी फुल अधिकारी कार्यकर्ता. बिनपगारी फुल अधिकारी भाव आहे पण आला. सुट्टे दिवस का होईना पण आला माझ्यासोबत. राहू दे, जीव आहे जीव राहणार. गाडी बघा एकदम धुतल्यानंतर लय भारी दिसते रे बादशाह. आणि आता आम्ही चाललो आहे घरी. तर बघू अजून काय भेटलं तर. चला. हॅलो आईज, आत्ताच घरी पोचलो. वाजल्या तुझा बाईला पाला होतं बघा. आत्ताच घरी पोचलो आहे आणि 6:05 झाले. म्हणजे आजचा सुट्टीचा दिवस असा गेला नुसता कामात. सकाळी 10 वाजता बाहेर पडलो आहे, आलो आहे 5 वाजता. म्हणजे सुट्टी आराम डायरेक्ट रात्री झोपतानाच. तर हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू परत एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत कंटिन्यू करा. स्टे ट्यून. गुड बाय. कसा आहे लुक बादशाह आणि बबनीस.